नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र चौथे, विषयाचे नाव व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण दुसरे उत्पादकता. उत्पादकता या दुसऱ्या प्रकरणात आपण पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण उत्पादकता म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ, उत्पादकता या संज्ञेचे महत्त्व आणि उत्पादकता या संज्ञेचे मोजमाप कसे करतात किंवा उत्पादकतेचे मोजमाप कसे करतात हे अभ्यासणार आहोत. तसेच उत्पादकता वाढीचे विविध उपाय कोणकोणते आहेत, त्याचप्रमाणे उत्पादकता वाढीचे फायदे कोणते आहेत, उत्पादकतेचे मोजमाप कशा प्रकारे केले जाते, उत्पादकतेची विविध तंत्रे कोणकोणती आहेत याचाही अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे उत्पादकतेवर परिणाम करणारे विविध घटक कोणकोणते आहेत, तसेच राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची भूमिका काय आहे यांचाही सखोलपणे अभ्यास करणार आहोत. तसेच उत्पादकता या प्रकरणात आपण गुणवत्ता नियंत्रण म्हणजे काय, तर गुणवत्ता नियंत्रण या संज्ञेमध्ये ज्या विविध संज्ञा येतात, ज्या म्हणजे ISO 9000 म्हणजे काय, ISO 9000 गुणवत्ता प्रणालीची उपयुक्तता काय आहे, उत्पादन आणि व्यवस्था प्रमाणके म्हणजे काय, ISO 14000 म्हणजे काय या संज्ञा आपण शिकणार आहोत. तसेच उत्पादकता गुणवत्ता वर्तुळे ही संज्ञाही आपण अभ्यासणार आहोत. तसेच समग्र किंवा एकूण किंवा संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया QCFI या संज्ञेचाही आपण सखोलपणे अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण उत्पादकता ही संकल्पना अभ्यासणार आहोत. उत्पादकता ही संकल्पना राष्ट्रीय उत्पादकता, ज्याला आपण नॅशनल प्रोडक्टिव्हिटी किंवा औद्योगिक उत्पादकता म्हणजेच इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी अशा संदर्भात आपण वापरत असतो. काही वेळा विशिष्ट संस्थेची उत्पादकता किंवा विशिष्ट कामगार किंवा कर्मचाऱ्याची उत्पादकता या संदर्भातही या संज्ञेचा वापर केला जातो. औद्योगिक उत्पादकता म्हणजे कमीत कमी साधन सामग्रीच्या खर्चात जास्तीत जास्त प्रदान मिळविणे होय. आदान प्रदानाचे परस्पर प्रमाण म्हणजेच उत्पादकता, ज्याला आपण रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट असेही म्हणत असतो. साधन सामग्रीच्या प्रत्येक एककामागे मिळालेले प्रदान म्हणजेच आउटपुट म्हणजेच उत्पादकता होय. साधन सामग्री किती परिणामकारकपणे वापरली गेली आहे हे मोजण्याचे परिणाम म्हणजेच उत्पादकता. व्यवसाय संस्थेची उत्पादकता टिकविणे व वाढविणे यासाठी व्यवस्थापन फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. उत्पादन साधनांचा व सामग्रीचा योग्य कौशल्यपूर्ण पर्याप्त वर उत्पादकतेत भर दिला जातो. एका तज्ज्ञाने उत्पादकतेला अपव्ययाविरुद्धचा लढा असेही म्हटलेले आहे. व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता व परिणामकारकतेचे संयुक्तीकरण म्हणजेच उत्पादकता अशा विविध व्याख्या आपण थोडक्यात सांगू शकतो. आता आपण पीटर ड्रकर यांच्या मते उत्पादकता म्हणजे काय ते बघणार आहोत. तर पीटर ड्रकर यांच्या मते उत्पादनाच्या सर्व घटकांमधील संतुलन म्हणजे उत्पादकता होय. मनुष्यबळ, पैसा, यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कच्चा माल आणि व्यवस्थापन या 5 घटकांकडून, ज्याला आपण 5M असे म्हणतो, मेन, मनी, मशिनरी, मटेरियल अँड मॅनेजमेंट, यांचा कमीत कमी साधन सामग्रीत जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे म्हणजेच उत्तम उत्पादकतेत अपेक्षित आहे. सन 1960 पर्यंत उत्पादकता हा त्या व्यवसाय संस्थेपुरता प्रश्न मानला जात होता. परंतु जागतिकीकरणानंतर परिस्थिती बदलली आणि ही परिस्थिती बदललेली असून उत्पादकतेचे महत्त्व प्रचंड वाढलेले आपल्याला दिसून येते. आणि या उत्पादकतेची जबाबदारी व्यवस्थापन, कामगार किंवा कर्मचारी, शासन, जनता या सर्वांचीच ही सामूहिक जबाबदारी बनलेली आपल्याला दिसून येते. उत्पादकतेच्या अजून काही व्याख्या आपण बघणार आहोत, ज्यामध्ये मोजमाप करता येईल असे विशिष्ट वस्तूचे उत्पादन आणि त्याकरिता उपयोगात आणलेली व मोजमाप करता येईल अशी एक किंवा अनेक साधने यातील अनुपात म्हणजे उत्पादकता. ही व्याख्या होती SK करमकर व श्री मायदेव यांची. पुढील व्याख्या आहे श्री VKR मेनन यांची. यांच्या मते कोणतेही कार्य, कोणत्याही वस्तूचे उत्पादन किंवा कोणतीही सेवा करण्याकरिता सर्वश्रेष्ठ, स्वस्त, गतिमान, सुलभ आणि सुरक्षित साधनांचा सतत शोध घेणे म्हणजेच उत्पादकता होय.
या व्याख्यांवरून आपण अजून काही व्याख्या सांगू शकतो। श्री बी लाल यांची व्याख्या आहे की ज्याचे मोजमाप करता येईल अशा सुनिश्चित उत्पादन प्रदान आणि साधने यांच्यातील परस्पर संबंधाशी उत्पादकतेचा संबंध आहे। अर्थात हा संबंध निर्धारित वेळ आणि परिस्थितीमध्ये उत्पादन परिणाम तसेच सर्व उत्पादन साधनांमध्ये आर्थिक आणि भौतिक अशा दोन्ही स्वरूपात होत असतो। उत्पादकतेच्या विविध व्याख्या बघितल्यानंतर आता आपण उत्पादकतेचे महत्त्व बघणार आहोत। इम्पॉर्टन्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी। उत्पादकता ही संकल्पना महत्त्वपूर्ण असून ती गुणवत्ता वाढीशीही निगडित आहे। अलीकडील बाजारपेठेतील स्पर्धा तीव्र झाली असून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगले उत्पादन ग्राहकांना देणे शक्य बनलेले आहे। त्यासाठी उत्पादकतेत वाढ करणे हे अटळ झालेले आहे। या पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण उत्पादकतेचे महत्त्व बघू। उत्पादकतेमुळे साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चात प्राप्त होत असते। उत्पादकतेमुळे संस्थेच्या नफ्यात वाढ होत असते। त्याचा फायदा फक्त संस्थेलाच न होता त्या संस्थेतील त्या व्यवसायातील कामगार असतील, कर्मचारी असेल, त्या संस्थेचे किंवा व्यवसायाचे जे भागधारक आहेत, शासन व्यवस्था आहे, समाज आहे, या सर्वांनाच या नफ्याचा तिथे फायदा होत असतो। कारण की प्रत्येकाच्या त्या नफ्यामध्ये काही ना काही हिस्सा हा असतो। उत्पादकता ही अपव्यय टाळण्यासाठी जागृती घडवित असते। आज अनेक उत्पादन घटक व साधन सामग्रीची कमतरता आपल्याला जाणवताना दिसते। अशा वेळी कमीत कमी साधन सामग्रीचा जास्तीत जास्त चांगला वापर करणे ती सर्वांचीच सामाजिक जबाबदारी बनलेली आहे। उत्पादकतेच्या संकल्पनेमुळे ही जाणीव जागृती होत असते। उत्पादकता किती आहे यावरून साधन सामग्रीसाठी द्यावयाचा मोबदला ठरविता येतो। उदाहरणार्थ कामगारांचे वेतन असेल, त्या वेतनवाढीचे करार करताना उत्पादकतेचा मुद्दा विचारात घेतला जात असतो। पुढील महत्त्वाचा मुद्दा आपण सांगू शकतो की व्यवस्थापनाची कार्यक्षमता मोजण्यासाठी उत्पादकता हे एकक पुरवित असते। उत्पादकतेचे महत्त्व अभ्यासल्यानंतर आता आपण उत्पादकता वाढीचे काही फायदे बघणार आहोत। उत्पादकता वाढीचे फायद्यांमध्ये पहिला फायदा आहे की कामगारांची कार्यक्षमता वाढते। उत्पादनाच्या दर एककामागे कामगारावरील खर्च हा कमी होत असतो। उत्पादकता वाढीमुळे वर्कड खर्च, ज्याला आपण ओव्हरहेड कॉस्ट असे म्हणतो, कच्च्या मालाचा खर्च असेल, इंधनावरील खर्च असेल, असे खर्चही कमी होत असतात। व्यवस्थापकीय खर्चही कमी होत असतो। विपणन खर्च कमी होतो, त्याच्यात बचत होते। बाजारपेठेत मालाचा पुरेसा पुरवठा होतो, स्पर्धेला तोंड देता येते। उत्पादकता वाढल्यामुळे नफा वाढतो, त्यामुळे कामगारांना पुरेसे वेतन व बोनस देता येते। उत्पादकता वाढीमुळे ग्राहकांना कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन प्राप्त होते। वस्तू व सेवेसाठी त्यांना जास्त खर्च करावा लागत नाही। उत्पादकता वाढीमुळे फायदा वाढून भागधारकांना चांगला लाभांश प्राप्त होत असतो, त्यामुळे गुंतवणूकदारांचाही फायदा होत असतो। उत्पादकता वाढीमुळे फायदा वाढल्यामुळे शासनाला कराच्या रूपात चांगले उत्पन्न प्राप्त होते। उत्पादकता वाढीमुळे साधन सामग्रीचा चांगला व पर्याप्त वापर होत असल्याने समाजाचा सुद्धा एक अर्थाने फायदा होताना आपल्याला दिसतो। उत्पादकता वाढीमुळे नफा वाढतो, संस्थेला नवे गुंतवणूकदार सहज मिळतात, शिवाय स्वतःच्या नफ्यातूनही व्यवसायाचा चांगला विस्तार होताना आपल्याला दिसतो। उत्पादकता वाढीमुळे नफा वाढतो, त्यामुळे संशोधनावर भर दिला जातो, शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। समाजाच्या दृष्टीने ही एक प्रगतीची बाब आपल्याला सांगता येईल। ह्या होत्या उत्पादकता वाढीचे विविध फायदे होते। उत्पादकता वाढीचे फायदे बघितल्यानंतर आता आपण उत्पादकता वाढवण्यासाठी काय उपाय केले जातात ते आपण बघणार आहोत। त्यालाच आपण मेजर्स असे म्हणतो। यामध्ये पहिला उपाय आपण सांगू शकतो की वित्तीय व्यवस्थापन हे उत्तम दर्जाचे असले पाहिजे। कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदेशीर होईल असे पर्याप्त फायदा मिळवणारे वित्तीय व्यवस्थापन उत्पादकता वाढीसाठी आवश्यक असते। पुढील उपाय आपण सांगू शकतो की यंत्रसामग्री उत्तम दर्जाची असली पाहिजे। शक्य तेथे स्वयंचलिनीकरण व्हायला हवे। यंत्रसामग्रीचा पर्याप्त वापर व्हायला हवा। कार्यपद्धतीचे सुलभीकरण केले पाहिजे। कच्चा माल दर्जेदार व प्रमाणीकृत, ज्याला आपण स्टँडर्डायझेशन असे म्हणतो, तो वापरला पाहिजे। कार्यालयीन कामकाजाचे शक्य तेवढे स्वयंचलिनीकरण, ज्याला आपण ऑटोमायझेशन असे म्हणतो, ते केले पाहिजे।
संगणकाचा वापर उत्पादन कार्यात आणि कार्यालयातील कामकाजातही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कामात गती येते, अचूकता साधली जाते, चुका कमी होतात. पुढील उपाय आपण सांगू शकतो की व्यवस्थापन कार्यक्षम केल्यास उत्पादन वाढते. परिणामकारक अधिकार प्रदान, समिती व्यवस्थापन, अवित्तीय प्रोत्साहने ज्याला आपण नॉन फिनान्शियल इन्सेंटिव्ह असे म्हणतो, योग्य संघटन रचना असेल, योग्य नेतृत्व असेल, योग्य व्यवस्थापन शैलीचा वापर करून उत्पादकता वाढीसाठी त्याचा वापर करावा लागतो. पुढील उपाय आपण सांगू शकतो की उत्पादकता वाढीसाठी कामगार किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली पाहिजे, नोकरी व सामाजिक सुरक्षितता त्यांना प्राप्त होईल अशी व्यवस्था केली पाहिजे, कामगार कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल असे सर्व उपाय योजले पाहिजे. उपायांबरोबरच अजून काही उपाय आहेत ज्यात आपण सांगू शकतो की विपणन व्यवस्था ही ग्राहकाभिमुख ठेवणे उत्पादकता वाढीसाठी आवश्यक असते. कटुतापूर्ण मूलक स्पर्धा टाळली पाहिजे. खरेदी व विक्री दोन्हीच्या खर्चात बचत साधली पाहिजे. वितरणाचे मार्ग व्यापक मार्ग अवलंबले पाहिजे की ज्यामुळे खर्च कमी होईल. उत्पादकता वाढीसाठी व्यवसाय संस्थेअंतर्गत शांतता राहील अशी व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी कामगार व कर्मचारी यांच्या सर्व संघटनांशी व्यवस्थापनाने संवाद साधला पाहिजे. कामगारांचा व्यवस्थापनातील सहभाग वाढविला पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी व कर्मचाऱ्यांना संतुष्ट ठेवले पाहिजे. कार्यस्थळावरील वातावरण चांगले ठेवले पाहिजे. कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या पाहिजे. कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल असे वेतन त्यांना दिले पाहिजे. तसेच प्रमाणित काम, प्रत्यक्ष झालेले काम दोन्हींमधील तफावत व त्या तफावतीची कारणमीमांसा केली पाहिजे. त्याचा योग्य अहवाल वरिष्ठांना वेळोवेळी सादर केला पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी योजावयाचा एक उपाय म्हणता येईल की जे आपण म्हटलो की कामगारांचे प्रत्यक्ष काम आणि प्रमाणित काम याची जी तफावत आहे त्यातील अहवाल हा अधिकाऱ्यांना वेळोवेळी सादर केला तर त्यावर योग्य अशी उपाययोजना करता येते व त्यामुळे पुढील ज्या अडचणी कामगारांना येणार आहे त्या टाळता येतात किंवा तफावत नकारात्मक असेल तर ती दूर करण्यासाठी वरिष्ठ वेळोवेळी त्यावर उपाय शोधत असतात. उत्पादकता वाढीसाठी सर्व प्रकारचा अपव्यय टाळला पाहिजे. उत्पादन घटकांचा वापर होताना त्यांचा अपव्यय होणार नाही हे पाहणे उत्पादकता वाढीसाठी आवश्यक आहे. अनावश्यक जादा काम ज्याला आपण ओव्हरटाईम म्हणतो ते टाळले पाहिजे. शिवाय विनाकाम कामगार कर्मचारी असणार नाही असेही पाहिले पाहिजे. म्हणजे कामगारांना काम नसेल तर त्यावेळी त्यांना सुट्टी दिली पाहिजे. सर्व कामगार कर्मचाऱ्यांना पुरेसे काम वाटप झाले पाहिजे व त्यात कसलीही असमतोल राहणार नाही याची सुद्धा खात्री केली पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी उत्पादन प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर केले पाहिजे. कच्चा माल, पूरक साधने व घटक, इंधन वगैरेचा सातत्यपूर्ण वापर केला पाहिजे. हे होते विविध उपाय, उत्पादकता वाढीचे विविध उपाय आता आपण बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पादकता या दुसऱ्या प्रकरणातील उत्पादकता या संज्ञेचा अर्थ, उत्पादकता या संज्ञेच्या विविध व्याख्या तसेच उत्पादकतेचे महत्त्व अभ्यासलेले आहेत. त्याचबरोबर उत्पादकता वाढीचे फायदेही अभ्यासलेले आहेत. उत्पादकता वाढीचे विविध उपायही आपण सखोलपणे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.